पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापुरात पोलिसांनी एन्काउंटर केला असून पुणे शहर पोलिसांवर नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत। सोलापुरातील लांबोटी जवळ पुणे गुन्हे शाखेने कारवाई करत शाहरुख उर्फ अड्डी रहीम शेख या सराईत गुंडावर पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत। काही दिवसांपासून तो सोलापुरातील लांबोटी गावाजवळ लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्याला अटक करण्यासाठी पुणे गुन्हे शाखेचे पथक मध्यरात्री लांबोटी या ठिकाणी आले। लपलेल्या घरावर छापा मारताना आरोपी शाहरुख शेख याने पोलिसांवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती दिली। या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना शाहरुख उर्फ अड्डी शेख गंभीर जखमी झाला। गंभीर अवस्थेत त्याला सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली। सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात वडील आणि पत्नीसह नातेवाईकांनी आक्रोश व्यक्त केला। शाहरुख शेख याचा एन्काउंटर केल्यानंतर पुणे शहर पोलिसांवर नातेवाईकांनी गंभीर आरोप लावले। लांबोटी या ठिकाणी शाहरुख शेख याला पकडण्यासाठी आलेल्या पुणे शहर पथकाकडून कोणतीही पूर्वसूचना न देता गोळीबार केल्याचा आरोप पत्नीने केला आहे। वडील रहीम शेख यांनी पुणे शहर पोलिसातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शाहरुख शेख यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप केलाय। या पथकातील पोलीस अधिकाऱ्यांना निलंबन करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे। डीबी वाले डायरेक्ट दरवाजे ठोके और मेरी भाभी को उनको पिस्टन लगाए सर पे और उनको बोले कि दरवाजे खोलो। उन्होंने दरवाजे खोले, उन लोग ने डायरेक्ट फायरिंग चालू करे। मेरे आदमी उठने तक उन लोग ने फायरिंग चालू करे, 4 गोली मारे, उनको नीचे गिरे डायरेक्ट। मेरे को भी बाल पकड़ के खींच के उधर ढकला पुलिस वाले ने। 10-15 जन थे, पूरे डीबी वाले थे। वो सब पहचानती मैं उनको, सबको भी देख ही लिए मैंने। नहीं, उन्होंने नहीं किए सर, वो तो सोए हुए थे। वो डायरेक्ट इन्होंने पहले दरवाजे खोले, बराबर ये बोले कि अंदर मत आओ, अंदर मत आओ, ऐसे बोलने तक डायरेक्ट वो पुलिस वाले ने उनको पहले गोली मारा पैर पे, वो गिरे नीचे। फिर उसके बाद में उन्होंने पिस्टल उठाने तक के पुलिस वाले ने सीने में गोली मारा। उनके पास पिस्टल थे? हाँ, उनके पास थी पिस्टल, पर उन्होंने चलाई नहीं। उन लोग ने डायरेक्ट क्या करे, गोली पहला इन्होंने मारे पुलिस वाले ने, वो नीचे गिर गए थे। हाँ, थी पापा उनके पास, पर उन्होंने चलाई नहीं, इन्होंने पहला गोली चलाई। कितने दिन से आप वहाँ पे रह रहे हैं? 10-15 दिन ही हुआ हम लोग वहाँ पे थे। और मतलब उनका रवैया अभी कैसे था? नहीं, अभी पूरा अच्छे से रह रहे थे, सुधर गए थे। उन्होंने वो दारू से पीते थे, लेकिन उन्होंने सब बंद करे, नशा पानी है डर के वजह से। बोले कि घर वालों को तकलीफ होती बोल के उन्होंने सब गुनहगारी छोड़े थे। 1-1.5 साल हो रहा, पर ये पुलिस वाले तकलीफ दे रहे थे उनको वहाँ पे भी, इसके लिए वो यहाँ पे आए, बोले घर वालों को तकलीफ होगी इसके लिए। आप बोल रहे हैं कि गुनाह छोड़ दिया, फिर उनकी तरफ से गुनाह दाखिल हुआ, उसका क्या है? वो जबरदस्ती उन्होंने गुनाह दाखिल करे, हमारे सामने की बात है। मेरे घर में थे उस दिन, मेरे हस्बैंड मेरे सामने, उनके दोस्त को पहले उठा के लेके गए थे। और उन्होंने क्या करे, दोस्त को उठा के लेके गए, बोल के देखने के लिए वो गए, तो उन्होंने डायरेक्ट उनको उनका नाम भी वो केस में डाले और उसको उठा के लेके गए और इनको इनके पीछे लगे। उसके बाद में वो टीपू भाई को भी लेके गए और उनके मौके में भी इनका नाम डाले। वो तो मेरे साथ में थे, अभी तक भी साथ में से, दिन भर घर में रहते थे, किधर नहीं जाते थे, तभी भी उन्होंने नाम डाले उनका वो केस में। न्यूज भी छोड़े उनके नाम की उन्होंने। मी शाहरुखचा वडील मी, माझं नाव रहीम हसन शेख, माझ्या मुलाचं नाव शाहरुख रहीम शेख। घटना घडली होती आणि कधीपासून तो फरार होता? 3 महिन्यापासून ते फरार होता। 3 महिन्यापूर्वी तिनं शब्बीर इनामदार म्हणून आहे, तिच्यावर बांबून मारामारी झाली। तिच्यात ही 3 महिन्यापासून त्याला नुसतं पळवते। 3 महिन्यापासून ते इकडं भटक तिकडं भटक, आता इकडं माझ्या आत्याच्या तिथं ते एक 10-12 दिवस झाला आला असेल, तर तिथं येऊन तिथं एन्काउंटर केला तिने। आणि तिच्या अगोदर 3 महिन्यापूर्वी माझ्या पार्किंगमधून कांबळे हवालदार हिनं गाडी उचलून नेली तिची, माझ्या मुलाची, आणि म्हणला इकडे म्हणला तुझ्या गाडीची नंबर प्लेट नाही, गाडी चोरीची आहे। तर मी गाडीचे पेपर वगैरे घेऊन मी बी स्वतः गेलो, माझ्या मुलाला मी घेऊन गेलो। तर त्यावेळेस तिनं तिला 10-15 पट्टे मारले। म्हणला तुला मी 4 पट्टी घ्यायसाठी बोलवत होतो, तू का आला नाही? ते गुन्हेगार आहे, ठीक आहे, नॉर्मल गुन्हेगार आहे, मी नाही म्हणत नाही, पण आता ते गुन्हा सगळं सोडून चांगल्या मार्गाला लागल्यावर सुद्धा तुम्ही स्वतः बिघडवताय, डिपार्टमेंटच बिघडवती मुलांना, की तुम्ही अजून त्याच्यातच घुसा। मी त्याला चप्पलचं दुकान टाकून दिलं होतं, व्यवस्थित चप्पलचं दुकान चालवायला लागला होता तो।
पोलिसांचं असं म्हणणं आहे त्याला अटक करायला गेल्यानंतर त्यांनी पहिली फायरिंग केली. आता काय मला आत्ताची पोझिशन काय झालेली आहे ती मला स्वतःला माहित नाही. मी पुण्याला राहतोय, मी पुण्यावरून आता आलोय. तिची बायको होती इथं, तर तिच्या बायकोला माहित आहे. तुमचं काय म्हणणं आहे पोलिसांनी असं काय? मी पोलिस फक्त पैसे खायसाठी सगळं यांचं काम चालू आहे. यांना या केसमध्ये आहे ना कमीत कमी 1 करोडभर रुपये छापलेत तिथून. ही ते टिपू पाटांची वरात काढली, ही जी वरात काढ, ती जी वरात काढ. ही काय करते, जे आता गुन्हेगार सुधारायला लागलेत त्या गुन्हेगाराला मी मुद्दाम हुसकावणी करते. हे सगळ्या टिपू पाटला वगैरे मी रोजच वरात काढली तिथं. म्हणजे तुम्ही करायचं 3-4 मोका लावला. ही तिच्यात माझ्या मुलाचं मी नाव टाकलंय. आता हा मोक्यामध्ये फरार होता की मोक्यातून सुटलेला होता काय? नाही, पहिल्या मोक्यातून मी जामीन झालेला आहे. तिथं जामीन मधून आलेला होता. हे आता जबरदस्तीचा मोकाही नसताना सुद्धा टाकले. बांबूने मारामारी केली म्हणजे तिच्यात एकटाही होता, दोघं होती. तर दोघं होती तर मोका टाकू शकता तुम्ही बांबूने मारामारीत. तर हे जबरदस्तीचं सगळं केलंय आणि सगळे गँग कुठल्याही लोकाला ओढवायचं आणि एकमेकाला जोडून सगळ्यावर मोका जोडून टाकते. ते काय मागणी असणार आहे आता तुमची? माझी मागणी एवढीच आहे की कांबळे हवालदार आणि पाटील PI ही सगळ्या त्या स्टॉपला सस्पेंड करावं. कुठले हे काळेपटे पोलीस स्टेशन.